महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर भाऊबंदकीमध्ये आपसी वाटणी करायची असेल, शेतीमध्ये त्यांना आपले गावाचे आपसामध्ये वाटणी करून त्याचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आधी तहसीलदारकडे जाऊन आपसी वाटणी प्रक्रियेला मान्यता घ्यावी लागते. तहसीलदार जोपर्यंत आपसी वाटणीला मान्यता देत नाही तोपर्यंत आपसी वाटणीचं डॉक्युमेंट रजिस्टर करता येत नव्हतं. कालच्या सुधारणेने आता शेतकऱ्यांनी शेतीची आपसी वाटणी केली की सरळ मुद्रांक निबंधकाकडे जायचं आणि 500 रुपयामध्ये रजिस्टर वाटणीपत्र करून घ्यायचं. कुठली नोंदणी फ्री, कुठलंही शुल्क लागणार नाही आणि त्यामुळं शुल्क नाही, त्या ठिकाणी कुठलाही नोंदणी फी नसल्यामुळं 500 रुपयामध्ये मात्र आता सरळ शेतकऱ्यांना आपलं डॉक्युमेंट रजिस्टर करता येईल. तहसीलदारकडे जाण्याची मात्र आता गरज आहे. कधीपासून याची अंमलबजावणी? कालपासून अंमलबजावणी सुरू झालेली आहे. या राज्यातल्या शेतकऱ्यांना वडील आणि मुलं, भाऊ आणि भाऊ यामध्ये शेतकऱ्याची वाटणी करण्याकरता आता सरळ स्टॅम्प पेपरवर लिहा आणि दुय्यम निबंधकाकडे 500 रुपयाच्या स्टॅम्पवर तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्टर डॉक्युमेंट होईल. तहसीलदारकडे जाण्याची गरज आहे. महिला आरक्षण कायदा जो आहे महिला आरक्षणाच्या बाबत धर्मांतर विरोधी मुंबईमध्ये काय सांगते? जे पाप राहुल गांधी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केलं, 350च्या वर खासदार लोकसभेत गेले असते, महिला खासदार. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जवळपास 150 ते 60 महिला आमदार झाल्या असत्या जर परवाचं बिल मंजूर झालं असतं तर. पण एक क्रूर हत्या या विधेयकाची काँग्रेस आणि त्यांच्या टीमने केली आहे, इंडिया आघाडीने. मला असं वाटतं की जनाक्रोश आहे, महिलांमध्ये मोठा आक्रोश आहे. देशातल्या 70 कोटी महिला, महाराष्ट्रातल्या 6 कोटी महिला यामध्ये नाराजी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढतो. मागे आहे चेहरा येतात रोजच फॉलो करतात. सातारा विभाजनाच्या पार्श्वभूमीवर काल सभा घेतली आणि इशारा दिला की कोणाच्या वाटी जात नाही, पण तुम्ही माझ्या वाटी केलं तर. अरे मागे व्हायला लाव ना. असं आहे की सातारा जिल्हा परिषदमध्ये थोडा इश्यूमध्ये आमचा समन्वय झाला आहे, गोष्ट खरी आहे. पुढे मतभेद कशात मागे राहतो, मतभेद काही कायम नाही, ते काही काळापुरते होते. मात्र नंतरच्या काळामध्ये आम्ही सर्वच की आपसात बसून त्याबद्दलचा शिळा बाकी सुटलेला आहे. महिला आरक्षण को लेकर मुंबई में महायुति का जन आक्रोश मोर्चा है क्या? माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने 350 के ऊपर महिला खासदारों को संसद में आने का एक दरवाज़ा खोल दिया था. अगर महाराष्ट्र की बात करें तो महाराष्ट्र विधिमंडल में 160 के ऊपर MLA हाउस में आते थे, विधिमंडल में आते थे, महिला आती थी. लेकिन कांग्रेस पार्टी ने, उनके इंडिया अलायंस ने जिस प्रकार से एक हत्या की है, क्रूर हत्या की है बिल की, और एक बड़ा रास्ता महिलाओं का बंद कर दिया. देश की 70 करोड़ महिलाएं, महाराष्ट्र की 6 करोड़ महिलाएं नाराज है, आक्रोश है. विकसित भारत के लिए जो एक बहुत बड़ा योगदान हमारी बहनों का संसद में होता था, हाउस में 350 मेरी बहनें सांसद होती थी. लेकिन कांग्रेस और इंडिया अलायंस ने जो बदमाशी की है, महिला के वोट लेना लेकिन महिलाओं के हित में काम नहीं करना, ये कांग्रेस का एजेंडा रहा है. इसके लिए पूरे देश में जनाक्रोश है, महाराष्ट्र में जनाक्रोश है, गली गली में जनाक्रोश है. तो ये मोर्चा हम निकालेंगे और इंडिया अलायंस को ये भुगतना पड़ेगा. आने वाले चुनाव में हमारी महिला बहनें उनको घर का रास्ता दिखाएगी. 211 MLA ने ये बिल के खिलाफ वोट किया
वहाँ पर तो ये सांसदों ने 211 सांसदों ने खिलाफ वोट किया। वहाँ पर इनकी जमानत जब्त होगी, हमारी बहनें जमानत जब्त करेंगी क्योंकि उनके साथ और अन्याय इन्होंने किया। पश्चिम बंगाल में पहले चरण का चुनाव आज सामने जा रहा है, चुनाव प्रचार आज सामने जा रहा परिणाम है। दिसेल का तुम्हाला या ही सत्ता विरोधी लाट पश्चिम बंगालमध्ये दिसेल की ज्याप्रमाणे पत्रकारांच्या रॅलीला समर्थन आहे, लोक गर्दी करतात, हेलिपॅडवर लाखो लोक येत आहेत, काय वाटतंय तुम्हाला? ममता बॅनर्जीचा आकांड तांडव जे सुरू आहे, त्यांचे जे स्टेटमेंट चालू आहे, जी भाषा ज्या पद्धतीने रणकुंडीची करतायत त्यावरूनच करताय की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी घरी जाणार। संप आहे महाराष्ट्रामध्ये पश्चिम बंगाल में पहले चुनाव प्रचार होने वाला पहले चरण का। वहाँ पे मेरी बहनें, वहाँ के भाई लोग सारे ममता बनर्जी के खिलाफ वोट डालने वाले हैं। ये उनकी बोली भाषा से समझ रहा है ममता बनर्जी जिस प्रकार से आक्रोश कर रही है, जिस प्रकार से ममता बनर्जी वहाँ पर आकांड तांडव कर रही है, संप इसके आहे आधार पर मुझे लगता है कि वहाँ पे ममता बनर्जी भी घर जाएगी। संप आहे महाराष्ट्रामध्ये 17 लाख तुमचे सहकारी जे आहेत कर्मचारी ते संपावर गेले आहे, का आव्हान आहे तुमचं? नर्सेस असेल किंवा मुंबईपर्यंत ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याची सरकारचं काम चालूच आहे। सरकारला काही काळ वेळ दिला पाहिजे कारण अनेक आव्हान सरकारसमोर आहे। सरकार निश्चितपणे त्यांच्या मागण्याकडे लक्ष टाकणार आहे। असा एक प्रश्न असा आहे, हिंदू खराची हजारो कोटींची संपत्ती आहे, शेकडो कोटींची संपत्ती सगळ्या स्कॅनरवरती आहे, हजारो कोटींपर्यंत जाऊ शकते, काय हे सगळं कुठपर्यंत पोहोचणार? महसूल मंत्री SIT पूर्णपणे यामध्ये सर्वच बाजूने लक्ष घालत आहे। आर्थिकवर लक्ष घालत आहे, त्या ठिकाणी बाकी त्यांनी केलेल्या कृत्यावर लक्ष घालत आहेत। संपूर्ण प्रकरणामध्ये चारी बाजूने इन्क्वायरी चालू आहे, चारी बाजूने त्या ठिकाणी तपासाचा कुठलाही बिंदूपर्यंत सोडला नाही, स्वतः मुख्यमंत्री यामध्ये लक्ष देऊन आहेत। त्यामुळं मला असं वाटतं की अत्यंत सेन्सिटिव्ह चौकशी आहे आणि यामध्ये जे काही बाहेर येईल त्या कारवाई होईल।